जो 2017ला जे मोदीजीच्या सरकारने नरेंद्र मोदीजींनी जे जीएसटी आणली होती त्यावेळी लोकांनी चिकार नावं ठेवली, लोकांनी आंदोलन केले, पण ती जीएसटी ती एक देश एक टॅक्स या माध्यमातून आणलेली होती. त्यामुळे जो आपण प्रत्येक ठिकाणी जो कर द्यायचो म्हणजे तो वेगवेगळ्या टॅक्समध्ये असेल, जकात असेल, अजून ट्रान्सपोर्ट असेल, काहीतरी असे टॅक्स चिकार होते टॅक्स, त्या माध्यमातून आपण टॅक्स द्यायचो. पण जीएसटीमुळे एकच टॅक्स आला आणि एक टॅक्समुळे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक टॅक्सच्या इथे आपल्याला भ्रष्टाचार दिसायचा आणि लोक टॅक्स चोरी करायचे. पण ते जीएसटीच्या कारणामुळे एक डायरेक्ट ऑनलाईन झाल्यामुळे सगळ्यांना ऑनलाईन जीएसटी भरायला लागतं. त्यामुळे एक चांगलं म्हणजे जो चोरीचा मॅटर होता, जो भ्रष्टाचाराचा मॅटर होता, तो संपवण्यात आलेला होता. म्हणून आज त्याच्यामुळे आपल्या सरकारला एक मोठा फायदा झाला आणि त्यामुळे ही एवढी मोठी डेव्हलपमेंट आज आपण बघतो. पूर्ण देशात सगळीकडे डेव्हलपमेंट चालू आहे. जसं आज आपण बॉर्डरवर बघतो, कुठल्या गोष्टीला आपल्याकडे कमी नाही. म्हणजे आपण चायनाला पण हे करू शकतो, पाकिस्तानला पण आपण हे करू शकतो, तर अमेरिकेला पण आपण त्यांच्याशी पण लढू शकतो. म्हणजे एवढं आपण ह्या पिरियडमध्ये जे सामान आणलं, राफेल असो, असे बहुतेक सारे जे वस्तू, जेव्हा का आपली अर्थव्यवस्था एकदम बळकट झालेली होती, मग आत्ता ती बळकट झाल्यानंतर मोदीजींनी 2017ला जीएसटी आणली, तर परत आत्ता 2025ला जे 15 ऑगस्टला जे मोदीजींनी कळलं की मी एक चांगला गिफ्ट देणार आहे, तर त्या गिफ्टच्या माध्यमातून पूर्ण देशवासियांना एक चांगलं गिफ्ट दिलेलं आहे. कारण का बहुतेक ज्या जीएसटीचे टॅक्स होते ते एकदम कमी करण्यात आले, कारण का काही कायद्यामध्ये ते टॅक्स झिरो करण्यात आले. म्हणजे त्यामुळे आम जनतेचा म्हणजे एकदम फायदा होईल. जसे खाण्याचे टॅक्स आहेत, स्कूल असो, औषधं असो, याच्यात 0% पण टॅक्स केलेले आहे. म्हणजे त्यामुळे चांगला एक उपयोग आपल्या समाजाला, आपल्या देशाला होणार आहे. म्हणून हा टॅक्स जो लावला आहे तो म्हणजे एकदम बेनिफिटमध्ये, आणि जो 28% टॅक्स होता तो पण काढून टाकलेला आहे, तो एक 18% आणलेला आहे. आणि छोट्याच्या असं सांगितलं का गाडीवर आपण एक गाडी घ्याल त्याचा पण टॅक्स आपण कमी केला, कारण का 9,000 एका गाडीमध्ये आपल्याला डायरेक्ट वाचतील. जे दिवाळीला लोक गाड्या घेणार आहेत त्यांना पण 9,000, कुठे 18,000 वाचतील. असे चिकार टॅक्स जे आहेत ते मोदीजींच्या सरकारमध्ये कमी केले आहे. आपण जे बोलतो मेक इन इंडियामध्ये आपला एक जे मोदीजीने एक कार्यक्रम दिला आहे 100 दिवसाचा, जो आपण जे आपल्या देशात जे प्रोडक्ट तयार करतो ते प्रोडक्ट आपल्या लोकांनी घेतलं आणि आपल्या लोकांनी ते हे केलं. आपण मेक इन इंडियाच्या माध्यमातून आपणच बनवून आपल्या लोकांना हे केलं, तर त्याच्यात देशाला अजून बळकटता येईल. कारण का आपण जो वस्तू घेतो, काही ते परदेशी असतात, त्यांना वेगवेगळा टॅक्स आपल्यालाच द्यायला लागतो. म्हणजे आणि आपल्याला रोजगार भेटत नाही, तर आपल्याला रोजगार पण भेटेल. म्हणून हा 100 दिवसाचा कार्यक्रम पण मोदीजीने दिला आहे. त्याच्यात असं ठरवलं आहे की आपल्या देशाचं मेक इन इंडिया म्हणजे आपल्या देशात जे जे बनलं आहे का आपण बनवू शकतो, त्याच्यावर आपण लक्ष देऊन त्या वस्तू आपल्या लोकांपर्यंत कशा जातील या माध्यमातून आपण काम करायला सुरुवात करू. म्हणून त्यामुळे आपला देश अजून बळकट होऊन आपण अजून प्रगतीपथावर जाऊ. अशा माध्यमातून जे आमच्या सरकारने जे काम केलं आहे, मी आमच्या सरकारचं आणि मोदीजींचं खूप खूप धन्यवाद, त्यांचे खूप खूप आभार व्यक्त करतो. कारण का त्यांनी देशाच्या हितासाठी एवढं चांगलं काम करून देशाला पुढे नेण्याचं काम केलं. तेवढंच बोलतो. धन्यवाद. नरेंद्र मोदी आपल्या देशाचे यशस्वी पंतप्रधान यांनी 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनी लाल किल्ल्याच्या याच्यावरनं सांगितलं होतं का जो जीएसटी जो रिफॉर्म आहे, जीएसटीचा जो 2.0 जीएसटी 2.0 ज्याच्यामध्ये जे कर रचना होती, जी पूर्वी 4 याच्यामध्ये होती, 5, 12, 28 आणि 18 असे 4 याच्यामध्ये होती, त्याचे 2 दर केले, 5 आणि 18. 99% वस्तू ज्या रोज आपण जे वापरतो, सामान्य जनता वापरते, मध्यमवर्गीय वापरतो, त्या सगळ्या वस्तू ज्या आहेत त्या 5% किंवा 0% केले, जेणेकरून आपल्या देशातील लोकांना त्याच्यामध्ये भरपूर गरिबांना त्याचा फायदा होणार. आणि या याच्यामध्ये म्हणजे रोजच्या आपण ज्या वस्तू म्हणतो त्या टूथपेस्टपासनं शालेय मुलांच्या विद्यार्थ्यांपासून शेतकऱ्यांचे जे सामान आहेत, त्यांचे जे फर्टिलायझर्स आहेत किंवा त्यांचे जे कीटनाशक आहेत, या सर्व गोष्टींमध्ये त्यांनी कपात केली आहे. आपण जे 2 व्हीलर वापरतो, 4 व्हीलर वापरतो, 3 व्हीलर वापरतो, प्रत्येकामध्ये त्यांनी साधारणतः 10% ते 15% अशी करकपात करण्यात आली. आणि या करकपातीचा जो फायदा आहे तो सामान्य जनतेपर्यंत पोहोचवायला सुरुवात झाली आहे. बऱ्याच कंपन्यांनी त्यांचे दर कमी केलेले आहेत आणि ते डिस्काउंट पास ऑन करतायत. जसे
स्कूटरमध्ये 9,000 पुढे सुरू झाला, छोट्या कार असतील 65,000 रुपये आहेत, मोठ्या कारपर्यंत 3.5 लाख रुपये आहेत. अशा विविध ज्या आहेत त्या सर्व त्याचं बेनिफिट जे आहे त्या जनतेला मिळायला लागले. आणि तुमच्या माध्यमातून आम्ही आवाहन करतो की प्रत्येकाने त्या बेनिफिटचा उपयोग घ्यावा आणि त्या बेनिफिट त्यांना मिळाल्यानंतर एक दिवाळी त्यांची खूप आनंदाची जाणार आहे. नवरात्री आणि दिवाळी हे सण आहे, तर प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंद कसा होईल हे मोदीजींनी बघण्याचं काम केलंय. आणि तुमच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी भिवंडी शहर जिल्हा मोदीजींचा फार खूप खूप आभारी आहे आणि खूप खूप ऋणी आहे का त्यांनी जो शब्द दिला होता 15 ऑगस्टला तो त्यांनी पूर्ण करून दाखवला. आणि मोदीजींची ताकद आहे की जी 2014 साली त्यांना जी अर्थव्यवस्था मिळाली होती, जी कमकुवत होती, ज्याला आपण फ्रॅजाईल 5 म्हणजे ते कधी तुटू शकेल अशी जी आपली इकॉनॉमी होती, आज ती टॉप 4 मध्ये आली आणि लवकरच टॉप 3 मध्ये आपली इकॉनॉमी होईल. तर ती मोदीजींची ताकद आहे आणि सीतारामनजींची ताकद आहे का त्यांनी आणि एनडीए सरकारची ताकद आहे का त्यांनी आपल्या देशाला एक प्रगतीपथावर नेऊन ठेवलं. आज सभी हमारे पत्रकार बंधुओं का हम लोग भारतीय जनता पार्टी की ओर से स्वागत करते हैं। कम हुआ इसके बारे में आज हम लोग यहाँ पे पत्रकार परिषद आयोजित किए। हमारे जीएसटी इस अभियान के संयोजक प्रीति जी ठक्कर यहाँ पे उपस्थित है। हमारे सबके लाडके एमएलए महेश चौगुले जी यहाँ पे उपस्थित है। सबसे पहले मैं प्रीति जी से निवेदन